पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मित्रांनो सायन्स टेक्नॉलॉजी या चॅनल वरती. तर क्लास 8 साठी आपण टॉपिक नंबर 4 पाहतोय. त्याचं नाव आहे फोर्स अँड प्रेशर. सो आता आपण आज जो थर्ड नॅचरल रिसोर्स आहे की ज्याला एअर असं म्हटलं जातं त्याच्या प्रॉपर्टीज पाहणार आहोत आपण. सो let us begin with this gases. So at first what we will discuss about the gas pressure. So here one observation is given. If a balloon is inflated by filling air by mouth, it inflates in all sides. So हे तुम्ही केलं असाल. जो बलून आहे, बलून मध्ये आपण तोंडाने जेव्हा आपण हवा भरतो त्यावेळी तो जो बलून आहे तो फुगतो आणि तो सगळ्या बाजूनी सारखा फुगतो, बरोबर का? If a pinhole is created in the balloon, air leaks out and the balloon does not inflate fully. So if we make a hole on the balloon, जर बलून वरती आपण पिनने एखादं होल केलं तर आतमध्ये जी एअर आहे ती लीक होते, बाहेर पडते आणि तो बलून पुन्हा पहिल्यासारखा इन्फ्लॅट म्हणजे फुगू शकत नाही. इट इज रिअलाइज्ड that like a liquid, gas also exert pressure on the walls of container in which they are enclosed. सो इथं बलूनचं आपण एक्झाम्पल घेतोय. बलून मध्ये जेव्हा आपण हवा भरतो तो बलून आतल्या बाजूनी सगळ्या बाजूनी सारखा इन्फ्लॅट होतो, सारखा फुगतो. याचा अर्थ बलूनच्या इनर पार्ट मध्ये, बलून मध्ये जेव्हा आपण हवा फिलअप करत असतो त्यावेळी आतमध्ये जी हवा भरत असतो आपण, ती हवा सगळीकडे सगळ्या बाजूनी सारखं प्रेशर एक्झर्ट करते. तर आता हे पाहण्यासाठी सपोज वी हॅव ए बलून, आपल्याकडे एक बलून आहे आणि त्या बलून मध्ये आपण आता हवा भरणार आहोत. सो वी हॅव ए बलून. ओके, सो वी फिल एअर फ्रॉम द माउथ ऑफ द बलून. सो जी आतमध्ये हवा एंटर होते ती सगळ्या बाजूनी सारखं प्रेशर एक्झर्ट करते. सो द एअर विच इज फिल्ड इनसाइड द बलून, it will apply pressure on all sides of the balloon. Okay, so what does this indicate? हे काय दाखवतं? तर it shows that gas exert pressure on the walls of container in which they are enclosed. गॅसेस जे आहेत ते ज्या कंटेनर मध्ये एनक्लोज केलेले आहेत, बसवलेले आहेत, भरलेले आहेत, त्या वॉल्स वरती ते प्रेशर एक्झर्ट करतात. All gases and liquids have common name, fluids. आता आणखी एक माहिती आपल्याला इथे करून घ्यायची की जे लिक्विड्स आणि गॅसेस आहेत त्यांना फ्लुइड्स म्हणतात. दे आर कॉल्ड एज फ्लुइड्स. फ्लुइड्स म्हणजे असे पदार्थ की जे वाहतात. द सबस्टन्स विच कॅन फ्लो. सो एअर अँड लिक्विड्स, सॉरी, गॅसेस अँड लिक्विड्स कॅन फ्लो, सो दे आर कॉल्ड एज फ्लुइड्स. फ्लुइड्स इन अ कंटेनर एक्झर्ट प्रेशर from within all the walls and the bottom of the container. So just we have seen in case of balloon how air pressure is exerted from all sides inside the balloon. तर फ्लुइड्स जे आहेत ज्या कंटेनर मध्ये प्लेस केलेले आहेत, ठेवलेले आहेत, ते त्या कंटेनर मध्ये प्रेशर एक्झर्ट करतात फ्रॉम विदिन ऑन द वॉल्स. सो आतल्या बाजूला जे वॉल्स आहेत त्या वॉल्स वरती ते प्रेशर एक्झर्ट करतात आणि त्याचबरोबर बॉटम, सो सगळ्या बाजूनी दे एक्झर्ट प्रेशर असं म्हणू शकतो आपण. दे एक्झर्ट प्रेशर ऑन ऑल साइड्स ऑफ द कंटेनर इन विच दे आर प्लेस्ड. सो फ्लुइड्स ज्या कंटेनर मध्ये प्लेस केलेले आहेत त्या कंटेनर मध्ये ते सगळ्या बाजूनी सारखं प्रेशर एक्झर्ट करत असतात. सो ए फ्लुइड एनक्लोज्ड इन अ कंटेनर एक्झर्ट्स इट्स प्रेशर. इथं दिलंय पाहे स्टेटमेंट. फ्लुइड एनक्लोज्ड इन अ कंटेनर एक्झर्ट्स इट्स प्रेशर इक्वली इन ऑल डायरेक्शन ऍट द पॉइंट विदिन द फ्लुइड. सो फ्लुइड्स हे सगळ्या बाजूनी सारखं प्रेशर एक्झर्ट करतात. कुठे? ते ज्या कंटेनर मध्ये प्लेस केलेले आहेत त्या कंटेनर मध्ये ते सगळ्या बाजूनी सारखं प्रेशर एक्झर्ट करतात. सो ओव्हरऑल आपल्याला असं लक्षात आलं की गॅसेस कॅन एक्झर्ट प्रेशर. सो यामध्ये आपल्याला असं लक्षात आलं की गॅसेस प्रेशर एक्झर्ट करतात. त्यासाठी आपण बलूनचं एक्झाम्पल घेतलं. सो गॅसेस एक्झर्ट प्रेशर on the walls of container in which they are placed, and fluids are the gases and fluids are called as gases and liquids are called as fluids, and fluids exert pressure from all sides or they exert pressure on all directions in a container in which they are placed. हे आपण इथं लक्षात घेतलं. आता आपण जातोय ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय हे पाहण्यासाठी. सो एअर सराउंड्स द अर्थ फ्रॉम ऑल साइड्स. So as we all know
एअर म्हणजे काय, हवा ही जी आहे ही सगळ्या बाजूनी सारखी पसरलेली आहे पृथ्वीवरती. सो ॲज वी ऑल नो, एअर सराउंड्स द अर्थ फ्रॉम ऑल साइड. नाउ this layer of air is called the atmosphere. So as we all know, so पृथ्वीवरती जे हवेचं आवरण आहे, एअर लेयर आहे, याला आपण ॲटमॉस्फिअर म्हणतो. ओके, द ॲटमॉस्फिअर एक्झिस्ट टू अबाउट 16 किलोमीटर हाईट. सो अर्थ सरफेस पासून जवळपास 16 किलोमीटर हाईट एवढ्यावरती ॲटमॉस्फिअर पसरलेला आहे, अस्तित्वात आहे. इट फर्दर एक्सटेंड अप टू 400 किलोमीटर इन व्हेरी डायल्यूट, आणि त्याच्याही वरती आणखी 400 किलोमीटर हाईट पर्यंत ॲटमॉस्फिअर आहे, पण ते डायल्यूट म्हणजे कमी प्रमाणात आहे. त्याचं कॉन्सन्ट्रेशन किंवा त्याची जी तीव्रता आहे ॲटमॉस्फिअरची ती कमी आहे, जसं हाईट वर जाऊत असते. द प्रेशर क्रिएटेड ड्यू टू द एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मग आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय, की एअरमुळे, हवेमुळे जे प्रेशर अर्थ सरफेसवरती एक्झर्ट होतं, क्रिएट होतं, याला आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो. Imagine that imagine that a very long hollow cylinder of unit cross section area is standing on the surface of earth. So इथं पाहू शकता तुम्ही, यासाठी ही डायग्राम लक्षात घ्या. सो हा जो एरिया आहे, हा एवढ्या एरियामध्ये एअर आहे. सो आपण इमॅजिन करायचं आहे की काय, imagine that a very long hollow cylinder of unit cross sectional area. सो अर्थ सरफेस वरती एक सिलेंडर कन्सिडर करायचा आहे की ज्याचा युनिट क्रॉस सेक्शनल एरिया असेल, आणि तो हॉलो म्हणजे पूर्ण आतमध्ये एम्प्टी मोकळा असेल. ओके, अँड इट कंटेन्स एअर, याच्यामध्ये एअर आहे. तर ही डायग्राम तुम्ही पाहू शकता. सो वी हॅव कन्सिडर्ड द सिलेंडर ऑफ हॅव्हिंग युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. हे जे दाखवले हे क्रॉस सेक्शनल एरिया आहे सिलेंडरचा. आता यामध्ये काय म्हणू शकतो आपण, याच्यामध्ये एअर आहे. सो एअर पार्टिकल्स आर शोन. आता पहा इथं सरफेसच्या जवळपास पार्टिकल हे जास्त प्रमाणात दाखवले, याचा अर्थ इथं ते जास्त आहेत. आणि जसं वरती जाऊ आपण, ॲज वी मूव्ह इन अपवर्ड डायरेक्शन, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ पार्टिकल्स ऑफ एअर डिक्रीजेस. म्हणून तर तिथं आपण शब्द वापरलाय की डायल्यूट फॉर्म. ॲटमॉस्फिअर एक्झिस्ट इन डायल्यूट फॉर्म अप टू 400 किलोमीटर हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. नाउ आता या कॉलम मध्ये, हा जो कॉलम आपण कन्सिडर केला याला एअर कॉलम म्हणूया. आता याच्यामध्ये जी एअर आहे त्याचं काहीतरी वेट असणार आहे. वेट ऑफ दिस एअर इज द फोर्स अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ सेंटर ऑफ द अर्थ. आता या एवढ्या कॉलम मध्ये जी एअर आहे, आपल्याला माहिती आहे हवेला वजन असतं काही ना काही. सो हे जे वेट आहे हे टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ ऍक्ट होतं, हे पृथ्वीच्या केंद्राकडे काम करतं. This means that atmospheric pressure is the ratio of this weight divided by area of the surface. आणि मग atmospheric pressure म्हणजे काय, तर या कॉलम मध्ये जेवढी एअर आहे त्याचं वेट डिवाइड बाय ज्या एरियावरती हे प्रेशर काम करतंय, हे वेट काम करतंय. म्हणजे इथं पहा या डायग्राम मध्ये हा जो एरिया आहे यावरती या सिलेंडर मध्ये जी एअर आहे ती पूर्ण एअर जी आहे त्याचं वेट ऍक्ट होणार आहे. आणि मग प्रेशर इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, पण इथं जी फोर्स आहे ती इज इक्वल टू द वेट ऑफ एअर. या कॉलम मध्ये जी एअर आहे त्याच्या वेट एवढी हे फोर्स असणार आहे, आणि डिवाइड बाय एरिया आपण हा कन्सिडर करतोय. सो इन दिस केस atmospheric pressure is the ratio of weight divided by area of the surface. The air pressure at sea level is called 1 atmospheric pressure. So sea level, समुद्र सपाटीला, समुद्र पातळीला जर आपण पाहिलं तर तिथं एअर प्रेशर आपण हे 1 atmosphere एअर प्रेशर कन्सिडर करतो. एअर प्रेशर डिक्रीजेस ॲज वी गो अप इन हाईट फ्रॉम द सी लेवल. आणि जसं आपण सी लेवल पासून हाईट वरती, जास्त उंचावरती जाऊ तसं तसं काय होतं, एअर प्रेशर डिक्रीज होत जातं. आणि इथं काही युनिट्स दिल्यात. 1 atmosphere इज इक्वल टू 101 into 10⁻³ पास्कल, आणि यालाच आपण 1 बार असं म्हणतो, इज इक्वल टू 10⁻³ मिलीबार. सो हे स्मॉल युनिट्स आहेत. 1 मिलीबार इज इक्वल टू 10⁻² नियर अबाउट इज इक्वल टू 10⁻² पास्कल. याला हेक्टो पास्कल असे म्हणतात. हे लक्षात ठेवा, हे रिकाम्या जागेसाठी, मॅच द पेजसाठी किंवा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसाठी विचारलं जाऊ शकतं. Atmospheric pressure is specified in the units either millibar or hectopascal. So here millibar is given, okay, किंवा hectopascal पण दिलेलं आहे. 1 millibar is equal to 10⁻² hectopascal. Okay, the atmospheric pressure at a point in air
इज इक्वल फ्रॉम ऑल साइड. एखाद्या पॉइंट वरती जे ऍटमॉस्फिरिक प्रेशर आहे हे सगळ्या बाजूनी सारखं असतं. हाऊ इज धिस प्रेशर क्रिएटेड. पण आता प्रश्न असा आहे की हे प्रेशर नेमकं कसं क्रिएट होतं. If air exists in closed container, the air molecule in random motion continuously hit the walls of the container. In this interaction, a force is exerted on the walls of container and the pressure is created due to the force. So काय म्हटले पहा, अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन दिलेली की एअर जी आहे ही प्रेशर कसं एक्झर्ट करते. सो एअर कन्सिस्ट ऑफ एअर मॉलिक्युल्स. हवेमध्ये हवेचे जे मॉलिक्युल्स आहेत, वेगवेगळे गॅसेस आहेत त्याचे मॉलिक्युल्स आहेत, आणि हे जे मॉलिक्युल्स आहेत हे स्थिर नसतात. दे आर नॉट स्टेशनरी, दे आर कंटिन्युअसली इन द स्टेट ऑफ रॅन्डम मोशन. सो लेट अस कन्सिडर एक कंटेनर. आपण एक कंटेनर इथं कन्सिडर करूया डायग्राम मध्ये. आणि सपोज वी हॅव ए कंटेनर and so we have a container. There is a very big container. आता या कंटेनर मध्ये आपण एअर पार्टिकल्स प्लेस केलेले आहेत. वी हॅव फिल्ड दिस कंटेनर बाय मीन्स ऑफ पार्टिकल्स ऑफ एअर. आता हे जे एअर पार्टिकल्स आहेत हे स्थिर नसतात. दे आर नॉट स्टेशनरी. They continuously strike on the walls of the container in which they are placed. So हे जे एअर मॉलिक्युल्स आहेत ते ज्या कंटेनर मध्ये प्लेस केलेले आहेत ते त्या कंटेनरच्या वॉल्स वरती कंटिन्युअसली कोलाइड होत असतात, आदळत असतात. कारण हे जे पार्टिकल्स आहेत एअरचे हे स्टेशनरी नाही. दे आर इन द स्टेट ऑफ मोशन. ते कंटिन्युअसली गतिमान अवस्थेमध्ये आहेत आणि त्यामुळे ते काय करतात, ते स्ट्राइक ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर इन विच दे आर प्लेस्ड. तर हे तुम्ही पाहू शकता. मी एरोने इथं दाखवण्याचा प्रयत्न केला की हे पार्टिकल कशा पद्धतीनं वॉल्स ऑफ द कंटेनर वरती स्ट्राइक होत आहेत. सो हे काय दाखवतं आपल्याला, द पार्टिकल्स ऑफ एअर when air is placed in a container, the particles of air continuously strikes on the walls of the container. Okay, and हे स्ट्राइक झाल्यामुळे ते काय करतात, ते एक्झर्ट प्रेशर ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर. आणि ज्यावेळी हे पार्टिकल ज्या कंटेनर मध्ये प्लेस केले त्याच्या वॉल्स वरती स्ट्राइक होतात, आदळतात, ते फोर्स एक्झर्ट करतात या वॉल्स वरती. आणि ही जी फोर्स आहे यामुळे प्रेशर क्रिएट होतं. The pressure is created due to this force. So again, how air exert pressure on the walls of container? Because the air molecules are in the state of random motion, they move continuously and they hit on the walls of the container, and whenever they hit on the walls of the container, they exert force on the walls of the container. आणि जर फोर्स एक्झर्ट करत असेल तर पर युनिट एरिया काय असणार आहे, तर प्रेशर असणार आहे. कारण आपल्याला प्रेशर साठी फॉर्म्युला माहिती आहे, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. सो वी कॉन्स्टंटली बिअर द ऍटमॉस्फिरिक प्रेशर ऑन आवर हेड्स. आता जसं आपण इथं पाहिलं अर्थ सरफेस वरती जे प्रेशर आहे, मग आपल्या हेड वरती पण डोक्याच्या वरती जी हवा आहे याचं पण प्रेशर आपल्या डोक्यावरती आहे, पण याला आपल्याला जाणवत नाही. However, the cavities in our body are also filled with air and arteries vein filled with blood. पण हे जे डोक्यावरती आपलं जे प्रेशर आहे, प्रचंड ऍटमॉस्फिअरिक प्रेशर, हे जाणवत का नाही, याचं कारण आपल्या बॉडीमध्ये ज्या कॅव्हिटीज आहेत किंवा जे आर्टरीज आहेत, वेन्स आहेत म्हणजे रक्तवाहिन्या आहेत, याच्यामध्ये ब्लड म्हणजे रक्त भरलेलं आहे आपल्याला माहिती आहे. आणि हे जे प्रेशर आहे बॉडीच्या आतमध्ये, जे प्रेशर आहे आणि ऍटमॉस्फिअर कडून एक्झर्ट होणारे प्रेशर जे आहे हे दोन्ही इक्वल आहे. पण तरी पण आपल्याला त्याचा जाणीव का होत नाही, बिकॉज हे जे प्रेशर आहे हे बॅलन्स होतं. Therefore, we do not get crushed under the water and due to the atmospheric pressure as the pressure is balanced. So, ज्यावेळी आपण जमिनीवरती असताना आपल्या डोक्यावरती जे प्रचंड ऍटमॉस्फिरिक प्रेशर आहे किंवा पाण्यामध्ये असताना जे पाण्याचं प्रेशर आपल्या बॉडीवरती असतं त्याची जाणीव आपल्याला का होत नाही, कारण आपल्या शरीराच्या आतमध्ये पण एक प्रकारचं प्रेशर आहे की जे ब्लड म्हणजे रक्तवाहिन्या ज्या आहेत किंवा इतर जे फ्लुइड्स आहेत याचं जे प्रेशर आहे त्याला ते बॅलन्स करतं. त्यामुळे आपल्याला हे जे प्रचंड प्रेशर आहे, ऍटमॉस्फिरिक प्रेशर असेल किंवा प्रेशर एक्झर्टेड बाय वॉटर, हे जाणीव याची होत नाही. द अर्थ्स ऍटमॉस्फिरिक प्रेशर डिक्रीजेस विथ हाईट फ्रॉम द सी लेवल ॲज शोन इन द फिगर. सो अर्थ्स ऍटमॉस्फिरिक प्रेशर जे आहे, जसं आपण हाईट वरती जाऊ, उंचावरती जाऊ, तुम्ही इथं पाहू शकता डायग्राम मध्ये, तर ऍज वी मूव्ह टुवर्ड्स हायर लेवल, जसं आपण हायर लेवलकडे जाऊ तसं ऍटमॉस्फिरिक प्रेशर काय होतं, कमी कमी होतं. सो हा जो ग्राफ आहे हा इथं दिलेला आहे. ज्या हाईट अतिशय कमी असताना जर पाहिलं तर ऍटमॉस्फिरिक प्रेशर हे जास्त आहे,
जसं हाईट वाढवत गेलंय तसं हा ग्राफ खाली येतो, याचा अर्थ प्रेशर कमी कमी होत जाते. So this indicates that as we move to the higher level or as we move to height somewhat higher level from the sea level, समुद्रपातीपासून जसं आपण उंचावरती जाऊ तसं ऍटमॉस्फिअर प्रेशर काय होतं, डिक्रीज होत जातं. आणि हेच या डायग्राम मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आणखी एक प्रश्न इथं विचारलाय, at the sea level atmospheric pressure is 101 into 10 raised to 3 pascal is acting on the tabletop of size 1 meter square. Under such a heavy pressure, why doesn't the tabletop crumble down? तर जसं आपण आपल्या केसमध्ये पाहिलं तसंच इथं पण काय प्रश्न दिलाय की टेबल टॉप वरती ज्याचं सरफेस जो आहे, टेबल टॉपचं सरफेस आहे 1 मीटर स्क्वेअर. मग इथं जे प्रेशर एक्झर्ट होतंय टेबल टॉप वरती, हे एवढं प्रचंड प्रेशर जर असलं तरीही हा जो टेबल आहे किंवा टेबल टॉप जो आहे हा क्रम्बल होत नाही किंवा तो क्रम्बल न म्हणतात तो टेबल ब्रेक होत नाही असं आपण म्हणू शकतो. सो याचं कारण काय हे आपल्याला शोधायचं आहे. तर आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपण एक डायग्राम कन्सिडर करू. सो हा आपला टेबल आहे. सो देयर इज अ प्रेशर. या टेबल सरफेस वरती प्रेशर आहे. ते प्रेशर आपण 101 into 10 raised to 3 pascal एवढं घेतलेलं आहे. So as we all know, according to the question, the pressure which is exerted on the surface, top surface of the table हे आहे 101 into 10 raised to 3 pascal. पण at the same time या टेबलच्या बिलो पण एअर आहे आणि हे जे प्रेशर आहे हे अपवर्ड डायरेक्शन असतं. हे एवढंच असतं, जेवढं वरून प्रेशर एक्झर्ट केलं जात आहे तेवढंच टेबलच्या खालून हे प्रेशर एक्झर्ट केलं जातं आणि हे दोन्ही प्रेशर काय होतात, एकमेकाला बॅलन्स करतात. सो बोथ प्रेशर्स अपवर्ड अँड डाऊनवर्ड जे आहेत टेबलच्या वरती आणि खाली जे एअर प्रेशर आहे हे दोन्ही एकमेकाला कॅन्सल करतं, दोन्ही एकमेकाला बॅलन्स करतात आणि त्यामुळे इथं आपल्याला कुठल्याही प्रकारचा टेबल हा क्रम्बल झालेला दिसत नाही किंवा ब्रेक झालेला दिसत नाही. हे याचं एकमेव कारण आहे. अँड नाउ लेट अस मूव्ह टू द बायोंट फोर्स. बायोंट फोर्स हा एक आणखी एक प्रकार आपण या टॉपिक मध्ये पाहणार आहोत की जो तसं बघायला गेलं तर अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे ॲज फार ॲज युअर अपकमिंग स्टँडर्ड्स आर कन्सिडर्ड. तुमच्या येणारे जे स्टँडर्ड्स आहेत, क्लासेस आहेत, याच्यासाठी हे महत्वाचं आहे. सो याच्यासाठी एक ऍक्टिव्हिटी आपण कॅरी आउट करायची आहे. टेक अ प्लास्टिक बॉटल अँड फिक्स द लीड टाईटली. सो तुम्ही इथं पाहू शकता एक प्लास्टिक बॉटल घेतलेले आहे, त्याचं जे लीड आहे ते टाईटली बसवलेलं आहे, जाम बसवलेलं आहे एकदम. नाउ प्लेस इट इन वॉटर अँड सी. आता हे जर आपण पाण्यामध्ये टाकलं तर ते ऑब्विसली काय होणार आहे, कॅप बसवल्यामुळे त्याचं जे लीड बसवलं आहे त्यामुळे हे जी बॉटल आहे ही पाण्यावरती तरंगेल. इट विल फ्लोट ऑन द वॉटर. ट्राय अँड पुश इट इन टू द वॉटर. तर ही बॉटल जर आपण पाण्याच्या आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काय दिसतं, इव्हन वेन इट इज पुश्ड इट कंटिन्यूज टू फ्लोट. आतमध्ये पाण्यामध्ये पुश जरी केली तर ती पुन्हा वरती येऊन तरंगू लागते. दिस एक्सपेरिमेंट कॅन बी ऑल्सो डन विथ प्लास्टिक हॉलो बॉटल. सो हे आपण प्लास्टिक बॉटल जी आहे ही एम्प्टी घेऊन पण करू शकतो. आता काय करू शकतो, पुढे काय करायचं, नाउ फिल द बॉटल विथ वॉटर टू द फुलेस्ट कॅपॅसिटी. आता हीच बॉटल जी आहे मगाची ही आपण पाण्याने भरायची आहे, पूर्ण भरायची, पूर्ण फुलेस्ट कॅपॅसिटी म्हणजे पूर्ण भरायची अँड क्लोज द लीड. देन वी हॅव टू क्लोज द लीड अँड रिलीज इट इन वॉटर. आता ही बॉटल पाण्यामध्ये सोडून द्या. आता प्रश्न काय विचारला, द बॉटल विल फ्लोट इनसाइड द वॉटर, व्हाय डज दिस हॅपन. आता बॉटल ही पाण्याच्या आतमध्ये बुडत नाही, मोकळी असल्यानंतर वरती तरंगते, पण भरल्यानंतर ही पाण्याच्या आतमध्ये पूर्ण तळापर्यंत जाईल असं होईल असं वाटतंय, पण प्रत्यक्षात तसं होत नाही. तर ती आतमध्ये पाण्याच्या आतमध्ये आपल्याला तरंगताना दिसते. आता प्रश्न असा आहे की असं नेमकं का होतं. Why does this happen? Because when we put a water containing or full of water which is closed with the lid, when put into water it will sink inside the water or it will float inside the water. It will not sink to the bottom पर्यंत जात नाही. तर याचं कारण पहा, the empty plastic bottle floats on the water
बिकॉज एम्प्टी बॉटल असल्यामुळे ती वरती तरंगणार आहे, त्याची डेन्सिटी कमी असणार आहे. ऑन कॉन्ट्रारी द बॉटल फुल ऑफ वॉटर फ्लोट्स इनसाइड वॉटर बट डज नॉट गो टू द बॉटम. तेच उत्तर आपल्याला शोधायचं आहे की बॉटम पर्यंत का जात नाही. द वेट ऑफ एम्प्टी बॉटल इज निग्लिजिबल ॲज कम्पेअर टू द वेट ऑफ वॉटर इनसाइड. आता एम्प्टी बॉटलच्या केसमध्ये काय होतं की ह्या एम्प्टी बॉटलचे जे वेट आहे हे काय कन्सिडर केलं आपण, वेट ऑफ एम्प्टी बॉटल इज निग्लिजिबल, हे अतिशय निग्लिजिबल म्हणजे कमी आहे ॲज कम्पेअर टू वेट ऑफ वॉटर इनसाइड. आता ज्यावेळी भरल्यानंतर जे पाणी भरल्यानंतर जे वेट होतं त्यापेक्षा हे वेट अतिशय कमी आहे. सच अ बॉटल विथ वॉटर नायदर फ्लोट्स ऑन द सरफेस नॉर डज इट गो टू द बॉटम. तर ही बॉटल पाणी भरल्यानंतर ही पाण्याच्या वरती पण तरंगत नाही, बॉटमला पण जात नाही, ती आतमध्ये फ्लोट होत राहते. This means that force due to gravity acting downward. आता बॉटल आतमध्ये जाते हा एक पहिला मुद्दा. आतमध्ये गेली याचा अर्थ या बॉटलवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षण काम करते, हा पहिला मुद्दा. बट हॅव बीन बॅलन्स्ड बाय अपोजिंग ऑर अपवर्ड डायरेक्शन ऑन द बॉटल फिल्ड विथ वॉटर. पण ऍट द सेम टाइम ह्या बॉटलवरती आणखी एक फोर्स काम करते की जी ह्या बॉटल वरती काम करते अपवर्ड डायरेक्शनला, वरच्या दिशेने काम करते. धिस फोर्स मस्ट हॅव ओरिजिनेटेड फ्रॉम वॉटर सराउंडिंग द बॉटल. आणि ही जी फोर्स क्रिएट झालेली आहे, तयार झालेली आहे, की हे जे आजूबाजूला पाणी दिसतंय या पाण्यामुळेच तयार झालेली आहे, असं लक्षात घ्यायचंय. म्हणजे एक फोर्स पाण्याला बॉटलला आतमध्ये बुडवते की ज्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणलं, पण एक फोर्स ऍट द सेम टाइम वरच्या दिशेने अपवर्ड डायरेक्शनला काम करणारी असते की जी बॉटलला आतमध्ये बुडू देत नाही, आणि यालाच आपण बायोन फोर्स म्हणतात. धिस फोर्स ओरिजिनेटेड फ्रॉम द वॉटर सराउंडिंग द बॉटल. तुम्ही जर पोहायला शिकला तर तुमच्या लक्षात आलं असेल, जेव्हा आपण पाण्यामध्ये उडी मारतो तर आपण तळाशी न जाता मध्ये जाऊन थांबतो, पहिल्यांदा पाणी आपल्याला वरती ढकलतं की ज्याला आपण बायोन फोर्स असं म्हणतो. The upward force acting on object in water or other fluid is called as a buoyant force. आणि ही जी प्रॉपर्टी आहे किंवा ही जी फोर्स आहे ही फक्त पाण्याच्या बाबतीत नाही तर बाकी सगळ्या लिक्विडच्या किंवा गॅसेसच्या केसमध्ये दिसते की ज्याला बायोंट फोर्स म्हणतो, की जी फोर्स काय करते त्याच्यामध्ये इमर्स केलेल्या ऑब्जेक्ट्सला अपवर्ड डायरेक्शनला पुश करते, ढकलते किंवा अपवर्ड डायरेक्शनला फोर्स काम करते. यालाच आपण बायोंट फोर्स असं म्हणतो. दॅट इज व्हॉट वी कॉल बायोंट फोर्स. सो दॅट इज अबाउट बायोंट फोर्स. म्हणजे आपल्याला असं लक्षात आलं की ही जी बॉटल ही पूर्ण का बुडली नाही, का तर एकतर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे आतमध्ये बुडलेली आहे, पण पूर्ण बुडलेली नाही, कारण ऍट द सेम टाइम इथे तुम्ही पाहू शकता FB साठी एरो जो आहे तो वरच्या दिशेने अपवर्ड डायरेक्शनला दाखवला आहे की ज्याला आपण बायोंट फोर्स म्हणतो, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही डाऊनवर्ड डायरेक्शनला काम करते. सो या पद्धतीने ह्या फोर्सेस काम करतात. While pulling bucket from well, a bucket full of water immersed fully in water appears to weightless than it has pulled out of the water. Why? हे तुम्ही घरीही करू शकता, पण आता जनरली जर तुम्ही विहिरीतून पाणी काढलं असेल तर तुमच्या लक्षात किंवा शक्य नसेल तर काय करा, एक सिंपल छोटासा कंटेनर घ्या, त्याला थ्रेड जी आहे दोऱ्याने त्याला टाईट बांधा, पाण्याने भरलेल्या बकेटमध्ये तुम्ही तो कंटेनर बुडवा, पाण्याने भरा तो कंटेनर आतमध्ये आणि उचलायचा प्रयत्न करा. जोपर्यंत तो कंटेनर पाण्याच्या आतमध्ये, त्यावेळी उचलताना तुम्हाला एवढं वेट जाणवत नाही, ते वेटलेस वाटतं, कमी वजन वाटतं त्याचं, पण ज्यावेळी ते तोच कंटेनर पाण्याच्या बाहेर येतो त्यावेळी मात्र तुम्हाला त्याचं वजन जाणवतं. सेम कंडिशन इथं, सेम केस इथं आहे की आपण जर एखादी बकेट विहिरीमध्ये सोडली, जोपर्यंत ती बकेट पाण्याच्या आतमध्ये आहे भरल्यानंतर तेवढी ती आपल्याला वेटलेस जाणवते, कमी वजन जाणवतं त्याचं, पण एकदा का ती पाण्याच्या बाहेर खेचली, पाण्याच्या बाहेर आली की मग मात्र आपल्याला त्याचं वजन जाणवू लागतं. व्हाय? याचं कारण असं आहे, जोपर्यंत ती बकेट पाण्याच्या आतमध्ये त्यावेळी ते पाणी त्याच्यावरती बायोंट फोर्स ऍक्ट करतं, काम करतं त्या बकेटवरती, की जे त्या बकेटला अपवर्ड डायरेक्शनला पुश करतं, अपवर्ड डायरेक्शनला ढकलतं, आणि त्यामुळे तुम्हाला बकेटचं जे वेट आहे ते कमी झाल्यासारखं वाटतं. पण एकदा का ती बकेट पाण्यातून बाहेर आली की आता त्याच्यावरती काम करणारी बायोंट फोर्स नाही, कारण पाणी नाही. ओके, आणि मग त्यावेळी मात्र तुम्हाला तुमच्या फोर्स अप्लाय करून तुम्हाला ते बकेट वरती पुल करून घ्यावं लागतं. सो इट इज ओनली बिकॉज ऑफ बायोंट फोर्स. टेक अ पीस ऑफ थिन अल्युमिनियम शीट, डीप इट इन वॉटर इन अ बकेट. आता आणखी एक प्रश्न विचारलाय, तर अल्युमिनियम शीट जे आहे त्याचा एक पीस, म्हणजे अल्युमिनियमचा एक पातळ पत्रा किंवा अल्युमिनियमच्या शीट्स मिळतात रॅपिंग साठी आपण वापरतो, तर याचा एक पीस घ्यायचा, तुकडा घ्यायचा आणि तो पाण्याच्या बकेटवरती सोडून द्या.
व्हॉट डू यू सी, काय दिसतं तुम्हाला? तर तो जो पीस आहे तो वरती तरंगतो. नाउ शेप द सेम पीस ऑफ अल्युमिनियम into a small boat and place it on the surface. It floats, isn't it? आता हाच जर आपण अल्युमिनियमचा जो पीस घेतलाय त्याची छोटीशी आपण बोट तयार केली आणि ती पाण्यावरती ठेवली, आता मात्र ती पाण्यावरती तरंगते का असा एक प्रश्न विचारलाय. हे तुम्ही करून पाहायचंय. आय थिंक या केसमध्ये बॉटल हे तुम्ही ऑब्झर्व केल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार. ओके, आणखी एक प्रश्न आहे. an iron nail sinks in water but why not does the massive steel ship float on it? आता आयर्न नेल हा पाण्यावरती तरंगतो, पाण्यामध्ये बुडतो, पण त्याच आयर्न पासून तयार झालेली जी स्टील शिप आहे, जहाज जे आहे स्टील पासून बनलेले, हे पाण्यावरती तरंगतं का? याचं कारण काय? आता हे जे दोन प्रश्न आहेत हे महत्वाचे आहेत, याशिवाय आपल्याला पुढचा पार्ट लक्षात येणार नाही. when an object is dipped in liquid, buoyant force act on it and hence it appears that weight of object is reduced. तर लक्षात घ्या, एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळी एखाद्या लिक्विड मध्ये बुडवतो आपण, त्यावेळी त्याच्यावरती बायोंट फोर्स काम करते आणि ती त्या ऑब्जेक्टला अपवर्ड डायरेक्शनला ढकलते किंवा अपवर्ड डायरेक्शन वरती काम करते. त्यामुळे आपल्याला काय वाटतं, इट अपियर्स दॅट द वेट ऑफ ऑब्जेक्ट इज रिड्यूस्ड, त्या ऑब्जेक्टचं वेट रिड्यूस झालेलं आहे, कमी झालेलं आहे असं आपल्याला वाटतं. इट बिकम्स इझियर टू स्विम इन सी वॉटर दॅन द फ्रेश वॉटर. आता आणखी एक प्रश्न काय विचारलाय की आपल्याला सी वॉटर पेक्षा फ्रेश वॉटर पेक्षा सी वॉटर मध्ये पोहायला सोपं वाटतं, समुद्राच्या पाण्यामध्ये पोहायला सोपं जातं. याचं कारण एकमेव असं आहे, दिस इज बिकॉज द डेन्सिटी ऑफ सी वॉटर इज हायर दॅन द डेन्सिटी ऑफ फ्रेश वॉटर. कारण सी वॉटर जे आहे यामध्ये बरेच साल्ट डिझॉल्व्ह झालेले असतात, क्षार विरघळलेले असतात, आणि जे फ्रेश वॉटर आहे यामध्ये साल्टचं प्रमाण कमी असतं, आणि त्यामुळे सी वॉटर जे आहे याची डेन्सिटी जास्त आहे आणि त्यामुळे त्यावरती आपल्याला पोहायला सोपं जातं. In this book you have seen that lemon sinks in glass filled with water but it floats when we stir in 2 spoons of salt in water. सो हे याच पुस्तकामध्ये तुम्हाला आणखी एकदा पाहावं लागणार आहे ऍक्टिव्हिटी मध्ये की लेमन जो आहे तो पाण्याने भरलेल्या बॉटल मध्ये बुडतो, पण तेच आपण त्या बॉटल पाण्यामध्ये जर मीठ विरघळलं आणि ते सोल्युशन घेतलं आणि त्यामध्ये जर लेमन सोडून दिलं तर तो तिथं तरंगतो. इन साल्टी वॉटर बायोंट फोर्स एक्सीड्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कारण साल्टी वॉटर म्हणजे जे क्षारयुक्त पाणी आहे, पाण्यामध्ये जर साल्ट असतील तर तिथं बायोंट फोर्स हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा जास्त होतं. मगाशी आपण पाहिलं ही कंडिशन सगळ्यात महत्वाची आहे, बायोंट फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर बायोंट फोर्स पेक्षा कमी झाली किंवा बायोंट फोर्स ही ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा एक्सीड म्हणजे वाढली, तर अशा कंडिशन मध्ये मात्र तो ऑब्जेक्ट वरती तरंगणार आहे. व्हॉट इज अंडरस्टूड फ्रॉम दीज एक्झाम्पल्स? बायोंट फोर्स डिपेंड्स ऑन 2 फॅक्टर्स. तर बायोंट फोर्स ही 2 गोष्टीवरती डिपेंड आहे, हे आपल्याला वरच्या 2 एक्झाम्पल वरून लक्षात आलंय. पहिलं म्हणजे व्हॉल्यूम ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट जो आहे त्याचं व्हॉल्यूम म्हणजे आकारमान. ओके, तर या केसमध्ये आपण हे जे एक्झाम्पल आपण पाहत होतो अल्युमिनियम शीट ज्यावेळी आपण पाण्यावरती सोडतो त्यावेळी त्याचं आकारमान जास्त असतं, एरिया जास्त असतो, आकारमान जास्त असतं, त्यामुळे ते तरंगतं. पण तेच जर आपण स्मॉल बोट केली तर अल्युमिनियम शीटची जी बोट आहे ती बुडते, कारण त्याचं व्हॉल्यूम कमी झालं. इथं पण तेच झालंय. आयर्न नेल हा सिंक होतो, पण जे स्टील शिप आहे ते सिंक होत नाही, कारण याचं व्हॉल्यूम जास्त आहे. ओके, तर 2 गोष्टीवरती बायोंट फोर्स डिपेंड आहे. एक आहे व्हॉल्यूम ऑफ ऑब्जेक्ट जो आहे त्याचा असणार व्हॉल्यूम, आणि दुसरं म्हणजे डेन्सिटी. सो हे आपण डेन्सिटीच्या केसमध्ये हे एक्झाम्पल पाहिलं. सी वॉटर किंवा फ्रेश वॉटर किंवा लेमन जो आहे हा पाण्यामध्ये सोडल्यानंतर तो बुडतो, पण साल्ट वॉटर मध्ये सोडल्यानंतर तो वरती तरंगतो. तर डेन्सिटी आणि व्हॉल्यूम वरती बायोंट फोर्स डिपेंड आहे. व्हॉल्यूम ऑफ ऑब्जेक्ट, द बायोंट फोर्स इज मोर इफ व्हॉल्यूम ऑफ डीप्ड ऑब्जेक्ट इज मोर. जेवढं ऑब्जेक्टचं व्हॉल्यूम जास्त पाण्यामध्ये सोडल्यानंतर तेवढी बायोंट फोर्स जास्त असते, आणि म्हणून याचं एक सिंपल ऑब्झर्वेशन आहे. आपण पोहताना पाण्यामध्ये असं हॉरिझॉन्टल पालथं पडल्यानंतर आपल्या शरीराचा एरिया जास्त होतो, व्हॉल्यूम जास्त होतं, तिथं जास्त व्हॉल्यूम हे पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं, त्यामुळे बायोंट फोर्स जास्त ऍक्ट होते, म्हणून आपण पाण्यावरती पोहू शकतो. तो व्हॉल्यूम जेवढं जास्त तेवढी बायोंट फोर्स जास्त असणार आहे. डेन्सिटी ऑफ लिक्विड, मोर द डेन्सिटी ऑफ लिक्विड मोर इज द फोर्स ऑफ बायोन्सी.
बायोन फोर्स किंवा त्याला बायोन्सी असंही म्हटलं जातं. जेवढी लिक्विडची डेन्सिटी जास्त तेवढी त्याची बायोन्सी किंवा बायोन फोर्स जास्त असते. सो इथं आपल्याला बायोन फोर्स म्हणजे काय लक्षात आलेलं आहे. सो यू हॅव टू रिमेंबर बायोन फोर्स is the force which act in upward direction in water or in fluids in which object is immersed. ज्या ऑब्जेक्ट ज्या लिक्विड मध्ये किंवा ज्या फ्लुइड मध्ये बुडवलेला आहे लाईक वॉटर, ते फ्लुइड काय करतं ऑब्जेक्ट वरती अपवर्ड डायरेक्शन लाईक फोर्स अप्लाय करतं, फोर्स एक्झर्ट करतं, याला आपण बायोन फोर्स असं म्हणतो. आणि ही बायोन फोर्स दोन फॅक्टर वरती डिपेंड आहे. एक आहे ते व्हॉल्यूम ऑफ ऑब्जेक्ट आणि दुसरा आहे तो डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट. जर व्हॉल्यूम ऑफ ऑब्जेक्ट जास्त असेल तर बायोन फोर्स पण जास्त असते आणि डेन्सिटी ऑफ लिक्विड जर जास्त असेल तर बायोन फोर्स पण जास्त असते. सो इथं आपण बायोन फोर्स म्हणजे काय ते पाहिलेलं आहे. आता इथं आणखी काही प्रश्न विचारलेत. हाऊ इज इट डिसाइडेड दॅट इन ऑब्जेक्ट लेफ्ट इन लिक्विड विल गेट सिंक इन द लिक्विड, विल फ्लोट ऑन द सरफेस और विल फ्लोट इनसाइड द लिक्विड. आता एखादा ऑब्जेक्ट जर एखाद्या लिक्विड मध्ये सोडल्यानंतर तो लिक्विड मध्ये सिंक होईल म्हणजे बुडेल का, किंवा फ्लोट होईल वरती तरंगेल, किंवा फ्लोट इनसाइड पाण्याच्या आतमध्ये तरंगेल, हे कसं ठरवायचं. तर याचे 3 क्रायटेरिया आहेत. द ऑब्जेक्ट फ्लोट्स इफ बायोन फोर्स इज लार्जर दॅन द वेट. जर ऑब्जेक्टच्या वेट पेक्षा बायोन फोर्स जास्त असेल तर तो ऑब्जेक्ट पाण्यावरती किंवा त्या लिक्विड वरती तरंगतो. The object sink if बायोन फोर्स is smaller than the object. जर ऑब्जेक्टच्या वेट पेक्षा बायोन फोर्स जर स्मॉल असेल तर नक्कीच ऑब्जेक्ट काय होणार आहे, बुडणार आहे. The object floats inside the liquid if both are equal, means बायोन फोर्स and weight are equal. जर वेट ऑफ ऑब्जेक्ट आणि बायोन फोर्स जर इक्वल असतील तर मात्र तो ऑब्जेक्ट पाण्याच्या आतमध्ये तरंगतो. Which forces are unbalanced in above cases. तर कोणत्या केसमध्ये अनबॅलन्स्ड फोर्सेस आहेत, तर पहिल्या 2 केसेस मध्ये अनबॅलन्स्ड फोर्सेस आहेत, बॅलन्स्ड फोर्सेस नाहीत. सो दॅट इज अबाउट बायोन फोर्स. नाउ लेट अस सी व्हेरी इम्पॉर्टंट प्रिन्सिपल विच इज कॉल्ड एज आर्किमिडीज प्रिन्सिपल. तर पहा, याच्यासाठी पुन्हा एक आपण ऍक्टिव्हिटी कॅरी आउट करणार आहोत. टेक अ लॉंग रबर बँड अँड कट इट इन इट ॲट वन पॉइंट. एक रबर बँड घ्या आणि तो एका पॉइंटला कट करा. ॲट द वन ऑफ इट्स एंड टाय क्लीन वॉश्ड स्टोन ऑफ 50 ग्रॅम वेट ॲज शोन इन द फिगर. या रबर बँडला आपण काय केलं, एक 50 ग्रॅम स्टोन बांधलेला आहे एका एंडला. नाउ होल्ड द अदर एंड ऑफ द रबर बँड अँड मेक द मार्क देअर. आता हा जो रबर बँड आहे हा धरायचा आहे, जो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मार्किंग करायचं आहे. कीप द स्टोन हँगिंग इन द एअर अँड मेजर द लेंथ ऑफ रबर बँड फ्रॉम द स्टोन टू द मार्क मेड अर्लियर. आता ज्या ठिकाणी आपण मार्किंग केले अगोदरच, पहिल्यांदा लक्षात घ्या हा रबर बँड जो आहे हा स्टोन सह हँग करायचा जिथं मार्किंग केले तिथून, आणि तो स्टोन पासून सोडल्यानंतर ऑब्विसली रबर ताणला जाणार आहे बिकॉज ऑफ द स्टोन, आणि त्या स्टोन पासून जे मार्किंग केलंय तिथपर्यंत आपल्याला लेंथ मेजर करायची आहे. सो वी विल मेजर लेंथ बिटवीन द स्टोन अँड द मार्किंग. ओके, नाउ टेक इन अ पॉट अँड होल्ड द रबर बँड at such a height that the stone sink in it. तर इथं दाखवल्याप्रमाणे नाउ टेक वॉटर इन अ पॉट. एक भांड घेतलं त्यामध्ये आपण पाणी घेतलंय आणि यामध्ये आपण आता रबर बँड होल्ड करतोय ॲट अ सच हाईट दॅट द स्टोन सिंक इन इट. अशा पद्धतीने तो रबर बँड धरायचा की तो स्टोन पाण्यामध्ये बुडला पाहिजे. अगेन मेजर द लेंथ ऑफ द रबर बँड अप टू द मार्क. आता पुन्हा एकदा रबर बँडची जी लेंथ आहे ती मार्क पर्यंत मेजर करायची. व्हॉट इज ऑब्झर्व्ड, काय दिसून येतं तुम्हाला इथं डायग्राम मध्ये तुम्ही पाहू शकता. लिक्विड असताना आणि लिक्विड नसताना काय फरक झालाय ते आपल्याला दिसतं. ओके, धिस लेंथ इज शॉर्टर दॅन द अर्लियर लेंथ. ज्यावेळी आपण पाण्यामध्ये बुडवला तो रबर बँड त्याची लेंथ ही पहिल्यापेक्षा ज्यावेळी लिक्विड नव्हतं त्यापेक्षा ती लेंथ कमी भरली आपल्याला. ओके, व्हाईल डिपिंग द स्टोन इन वॉटर लेंथ ऑफ stretched rubber gets slowly reduced
and is minimum when it sinks completely. पहा अतिशय महत्वाचं स्टेटमेंट आहे. ज्यावेळी आपण हा रबर स्टोन हा पाण्यामध्ये हळूहळू बुडवतो, काय होतं, लेंथ ऑफ स्ट्रेचड रबर गेट स्लोली रिड्यूस. त्या रबरची जी लेंथ आहे ही हळूहळू कमी होते. ओके, अँड इज मिनिमम व्हेन इट सिंक्स कम्प्लीटली. एकदा का जो स्टोन पाण्यामध्ये पूर्ण बुडला की ही लेंथ सगळ्यात कमी राहते. सो दिस लेंथ विल बी मिनिमम in this condition when it is completely sinked. What could be the reason for a shorter length of rubber band in the water? मग पाण्यामध्ये बुडवल्यानंतर हा जो रबर बँड आहे याची जी लेंथ आहे ही शॉर्ट झाली, याचं कारण काय? When the stone is sunk in water, a buoyant force act on it in upward direction. सो ज्यावेळी आपण हा स्टोन वॉटर म्हणजे पाण्यामध्ये बुडवला त्यावेळी त्या स्टोन वरती बायोंड फोर्स काम करते की जे अपवर्ड डायरेक्शनला काम करते. द वेट ऑफ स्टोन ऍक्ट्स डाऊनवर्ड डायरेक्शन. तर स्टोनचं जे वेट आहे हे डाऊनवर्ड डायरेक्शनला, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स जिकडे असणार आहे तिकडे वेट काम करणार आहे, ते डाऊनवर्ड डायरेक्शनला काम करेल. देअर फोर्स विच ऍक्ट्स ऑन इट इन डाऊनवर्ड डायरेक्शन इज इफेक्टिव्हली रिड्यूस. सो इथून इथं आल्यानंतर त्या स्टोन वरती काम करणारी जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स होती डाऊनवर्ड डायरेक्शनला, ही पाण्यामध्ये बुडवल्यानंतर ती फोर्स कमी झाली. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा जो इफेक्ट आहे तो कमी झाला बिकॉज ऑफ व्हॉट, बायोंड फोर्स. कारण पाण्यामध्ये बुडवल्यानंतर ह्या स्टोनवरती आणखी एक फोर्स काम करू लागली की ज्याला आपण बायोंड फोर्स असं म्हणतो. हाऊ मच इज द मॅग्निट्यूड ऑफ बायोंड फोर्स? इज इट सेम फॉर ऑल लिक्विड्स? तर आता बायोंड फोर्स ही किती असते, त्याची मॅग्निट्यूड काय, आणि सगळ्या लिक्विडसाठी ती सेम असते का? Is the buoyant force of equal magnitude of all objects? सगळ्या ऑब्जेक्ट साठी buoyant force सेम असते का? The answers to these questions are embodied in Archimedes principle. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला एका प्रिन्सिपल मध्ये मिळून जातील, त्याचं नाव आहे आर्किमिडीज प्रिन्सिपल. तर बायोंड फोर्स म्हणजे काय, त्याची किती प्रमाणात असते, ती सगळ्या लिक्विड साठी सेम आहे का, आणि the buoyant force of equal magnitude of all objects, सगळ्या ऑब्जेक्ट साठी त्याची मॅग्निट्यूड म्हणजेच किंमत सारखी असते का, इक्वल असते का? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला इथं मिळतील. When an object is partially or fully immersed in a liquid, a force of buoyancy acts on it in upward direction. This force is equal to the weight of fluid displaced by the object. तर हे प्रिन्सिपल काय सांगतं, एखादा ऑब्जेक्ट हा पार्शली म्हणजे हाफ किंवा थोडासा जर किंवा फुल्ली लिक्विड मध्ये एखाद्या फ्लुइड मध्ये इमर्स केला असेल, बुडला असेल, ए फोर्स ऑफ बायोन्सी ऍक्ट ऑन इट इन अपवर्ड डायरेक्शन. तर अशा केसमध्ये त्या ऑब्जेक्ट वरती बायोंड फोर्स काम करते. पण आता प्रश्न असा आहे की ही बायोंड फोर्स किती असते? This force is equal to the weight of fluid displaced by the object. तर ही बायोंड फोर्स त्या ऑब्जेक्टने जे फ्लुइड डिस्प्लेस केलंय, बाजूला ढकललंय, त्याच्या वेट एवढी असते बायोंड फोर्स. ओके, सो दॅट इज व्हॉट वी कॉल बायोंड फोर्स अँड आर्किमिडीज प्रिन्सिपल. आता हे समजण्यासाठी आपण एक डायग्राम इथे कन्सिडर करणार आहोत. सो सपोज आपल्या इकडे एक कंटेनर आहे आणि हा जो कंटेनर आहे याला एक आउटसाइडला लिक्विड कलेक्ट करण्यासाठी टॅप आहे. सो वी हॅव कंटेनर लाईक धिस, इट हॅज टॅप टू कलेक्ट द लिक्विड. आता मी काय करतो, या कंटेनर मध्ये जिथपर्यंत आपल्याला या काठोकाठ आपण लिक्विड भरलेलं आहे, पाणी घेतलंय समजा. ओके, आणि इथे एक कंटेनर ठेवतो मी. आता मी काय करतोय, या लिक्विड मध्ये एक स्टोन थ्रेड घेऊन त्याला टोकाला स्टोन बांधलाय मी आणि तो बुडवलाय. तर स्टोन ज्यावेळी मी यामध्ये बुडवतो त्यावेळी हा जो स्टोन बुडवल्यानंतर हा स्टोन काय करतो, काही लिक्विड डिस्प्लेस करतो आणि हे लिक्विड त्या वेगळ्या कंटेनर मध्ये कलेक्ट करतो. ओके, सो आपण हे लिक्विड इथं कलेक्ट केलेलं आहे वेगळ्या कंटेनर मध्ये. तर आता अकॉर्डिंग टू आर्किमिडीज प्रिन्सिपल
ह्या स्टोन वरती जी बायोंट फोर्स ऍक्ट होते बाय द वॉटर, या स्टोन वरती जे अपवर्ड डायरेक्शनला बायोंट फोर्स काम करणार आहे, हा, की ज्याला आपण काय म्हटलंय, बायोंट फोर्स, ही कोणा एवढी असणार आहे, इट इज इक्वल टू द वेट ऑफ वॉटर डिस्प्लेस्ड. ओके, म्हणजे हा स्टोन ज्यावेळी आपण पाण्यामध्ये बुडवला, त्या स्टोनने जे पाणी बाहेर डिस्प्लेस केलं आणि त्या लिक्विडचं किंवा त्या पाण्याचं जे वेट असेल तेवढीच काय असणार आहे, या स्टोन वरती काम करणारी बायोंट फोर्स असणार आहे. हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. सो दॅट इज अबाउट द आर्किमिडीज प्रिन्सिपल. यालाच आपण आर्किमिडीज प्रिन्सिपल असं म्हणतो. पुन्हा एकदा, तर बायोंट फोर्स म्हणजे आपल्याला माहिती आहे, पण जी बायोंट फोर्स ऍक्ट होते एखाद्या ऑब्जेक्ट वरती एखाद्या लिक्विड मध्ये बुडवल्यानंतर, ही कुणा एवढी असते, दिस फोर्स इज इक्वल टू द वेट ऑफ फ्लुइड डिस्प्लेस्ड बाय द ऑब्जेक्ट. सो जो ऑब्जेक्ट ज्या फ्लुइड मध्ये आपण बुडवतोय, इमर्स करतोय, तो ऑब्जेक्ट त्या फ्लुइडला डिस्प्लेस करतो आणि जेवढा फ्लुइड डिस्प्लेस झालाय त्याचं वेट इज इक्वल टू द त्या लिक्विडने अप्लाय केलेली बायोंट फोर्स असते. So that is what we call Bion force, and Archimedes principle explain the observations in the earlier experiments according to Archimedes principle. तर जे हा जो एक्सपेरिमेंट होता यावरून आपल्याला बायोन फोर्स लक्षात घेता येते आणि त्याचबरोबर आर्किमिडीज प्रिन्सिपल पण लक्षात घेता येतं. पण मी वेगळ्या पद्धतीने एक वेगळा एक्सपेरिमेंट घेऊन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की इथं तुम्ही पाहू शकता. तर एक कंटेनर घेतला, यामध्ये लिक्विड घेतला आणि याच्यामध्ये आपण काय केलोय, वी हॅव इमर्स्ड ए स्टोन. हा जो स्टोन आहे, हा स्टोन जे लिक्विड बाहेर ढकलतोय त्याचं जे वेट असेल तेच काय असणार आहे, त्या लिक्विडने अप्लाय केलेली त्या ऑब्जेक्ट वरती किंवा स्टोन वरती अप्लाय केलेली बायोंट फोर्स असणार आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. नाउ लेट अस मूव फर्दर. पुढे जाऊया. द यूज ऑफ आर्किमिडीज प्रिन्सिपल इज व्हेरी वाईड. आता हे जे आर्किमिडीज प्रिन्सिपल आहे ह्याचे खूप जास्त ऍप्लिकेशन्स आहेत, वापर केला बऱ्याच ठिकाणी केला जातो. दिस प्रिन्सिपल हॅज बीन युज्ड इन द कन्स्ट्रक्शन ऑफ शिप्स अँड सबमरीन. ज्या शिप्स किंवा सबमरीन्स, पाणबुड्या असतील, जहाज असतील मोठी, हे तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. द इन्स्ट्रुमेंट सच एज लॅक्टोमीटर. लॅक्टोमीटर नावाचं जे इन्स्ट्रुमेंट आहे, लॅक्टोमीटर हे दुधाचं जे फॅट आहे ते मोजण्यासाठी वापरतात. देन हायग्रोमीटर नावाचं इन्स्ट्रुमेंट जे आहे हे पण या प्रिन्सिपल वरती बेस्ड आहे. सो लॅक्टोमीटर, हायग्रोमीटर हे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत हे आर्किमिडीज प्रिन्सिपल वरती बेस्ड आहेत. आणि हा झाला आर्किमिडीज प्रिन्सिपल. आता आर्किमिडीज बद्दल थोडीफार माहिती आपण इथं पाहूया. सो Archimedes was a Greek scientist and the mathematician with sharp intelligence. So हा ग्रीक या देशाचा आहे आणि तो मॅथमॅटिशियन गणित तज्ञ होता आणि हा अतिशय हुशार व्यक्ती होता गणित मध्ये. He found out the value of pi by numerical calculation. तर पाय हे माहिती आहे आपल्याला सगळ्यांना, हा एक कॉन्स्टंट आहे आणि हा बऱ्याच मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन मध्ये येतो. तर याची जी व्हॅल्यू आहे ही न्यूमेरिकल कॅल्क्युलेशनने पहिल्यांदा त्यानं शोधली, पहिल्यांदा म्हणता येत नाही, त्यानं ती शोधली. His knowledge of levers, pulleys, wheels in physics was useful to Greek army to fighting against the Roman army. तर याचं जे लिव्हर, पुली किंवा व्हील्स बद्दल जे फिजिक्स मधलं नॉलेज आहे, हे जे ऑब्जेक्ट्स आहेत किंवा हे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत याच्यामधलं जे नॉलेज आहे याचा वापर ग्रीक आर्मीने लढण्यासाठी रोमन आर्मी विरुद्ध केला. He became famous due to his work in geometry and mechanics. तर जॉमेट्री, भूमिती आणि मेकॅनिक्स याच्यामध्ये त्याचं जे काम आहे त्याबद्दल तो अतिशय प्रसिद्ध होता आणि आजही याचे प्रिन्सिपल जे आहे ते हे वापरले जातात, इंजिनिअरिंग फील्ड मध्ये पण वापरले जातात. When he earned a bathtub for taking bath, he discovered the above principle by observing the overflowing water. तर हे जे आर्किमिडीज प्रिन्सिपल आहे हे शोधण्यासाठी त्यानं, किंवा याचा शोध त्याला कसा लागला, तर त्यानं आंघोळीसाठी बाथटब घेतला होता आणि त्यामध्ये तो उतरल्यानंतर जे पाणी बाहेर पडलं यावरून त्याने आर्किमिडीज प्रिन्सिपलचा शोध लावला.
he came out in the same state shouting Eureka Eureka, meaning I found it, I found it. आणि तो ज्या अवस्थेमध्ये पाण्यामध्ये शिरला होता त्याच अवस्थेमध्ये तो परत परत राजाकडे गेलेला आहे, त्याच्या अशी प्रत्यक्षात स्टोरी आहे. आणि तो युरेका युरेका असं ओरडत गेलेला आहे. युरेका याचा अर्थ आय फाउंड इट, मला सापडलं किंवा मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. सो हे एक अतिशय हुशार आणि अतिशय तज्ञ गणित तज्ञ जो आहे याची माहिती आपल्याला दिलेली आहे. याच्याबद्दल काही पुस्तकं मिळाली तर वाचा अतिशय. पण याचा शेवट जो आहे हा तो एक गणित सोडवत होता, त्याचवेळी अचानक रोमन सैन्याने हल्ला केला आणि त्यामध्ये त्याला तो गणित सोडत असताना त्याने रिक्वेस्ट केली रोमन सैन्याला की मला हे गणित पूर्ण करू द्या, पण त्यांनी ऐकलं नाही. त्याने त्याच्यावरती हल्ला केला, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि आर्किमिडीजचं जे शेवटचं गणित होतं ते अपूर्णच राहिलं. तर असा हा आर्किमिडीज, पाहू शकता तुम्ही, याची माहिती इथं दिलेली आहे. आणि आता जाता जाता या युनिटमध्ये आणखी एक शेवटचा पार्ट आपण पाहणार आहोत, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अँड रिलेटिव्ह डेन्सिटी. तर डेन्सिटी म्हणजे काय आणि रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे काय. सो डेन्सिटी आपल्याला माहिती आहे, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम. ओके, एखाद्या सबस्टन्स मास डिवाइड बाय व्हॉल्यूम केले की आपल्याला डेन्सिटी मिळते. आणि डेन्सिटीचं एसआय युनिट जे आहे ते माससाठी किलोग्रॅम आणि व्हॉल्यूमसाठी मीटर क्यूब आहे, त्यामुळे डेन्सिटीसाठी युनिट घेतो आपण किलोग्रॅम पर मीटर क्यूब. The property density is very useful in deciding purity of substance. एखाद्या सबस्टन्सची प्युरिटी डिसाइड करण्यासाठी आपण त्याची डेन्सिटी कन्सिडर करतो. तर जर तुम्ही पेट्रोल किंवा डिझेल पंप जे आहेत इथं जर पाहिलं तर तिथं ते डेन्सिटी मेजर करण्यासाठी इक्विपमेंट ठेवलेले असतात. जर प्युरिटी तुम्हाला चेक करायची असेल तर तुम्हाला पेट्रोल किंवा डिझेलची प्युरिटी चेक करायची असेल तर त्याची डेन्सिटी तुम्ही चेक करा. डेन्सिटी जर ॲक्युरेट असेल तर ते प्युअर पेट्रोल किंवा डिझेल आहे असं समजलं जातं. आता ह्या डेन्सिटी बरोबर आणखी एक प्रकार आपण इथं पाहतोय, रिलेटिव्ह डेन्सिटी. सो हा एक सिंपल मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे. रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिवाइड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. त्या सबस्टन्सची डेन्सिटी डिवाइड बाय वॉटर डेन्सिटी जी आहे, हा जो रेशो आहे याला आपण रिलेटिव्ह डेन्सिटी असं म्हणतो. मॅथमॅटिकली हे पाहिलं पण याची डेफिनेशन पण दिलेली आहे. द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ सबस्टन्स इज एक्सप्रेस्ड विथ रिस्पेक्ट टू डेन्सिटी ऑफ वॉटर. तो एखाद्या सबस्टन्सची रिलेटिव्ह डेन्सिटी पाहिजे असेल तर त्या सबस्टन्सच्या डेन्सिटीला डेन्सिटी ऑफ वॉटरने डिवाइड करायचं, तुम्हाला त्या सबस्टन्सची रिलेटिव्ह डेन्सिटी मिळते. आणि याला आणखी एक नाव दिलं जातं, इट इज कॉल्ड एज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. याला आणखी एक नाव काय देतात, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. सो रिलेटिव्ह डेन्सिटी इज ऑल्सो कॉल्ड एज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. दिस बिंग अ रेशो ऑफ टू फिजिकल क्वांटिटी, सो इट हॅज नो युनिट. डेन्सिटीसाठी युनिट आहे, पण जर आपण रिलेटिव्ह डेन्सिटी पाहिलं तर काय, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिवाइड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर आहे. म्हणजे दोन सेम क्वांटिटीचा जो रेशो आहे, इक्वल क्वांटिटीचा रेशो असल्यामुळे इथं एकमेकांचे युनिट एकमेकाला कॅन्सल करतात आणि म्हणून आपल्याला रिलेटिव्ह डेन्सिटीसाठी कुठलंही युनिट नाही असं दिसतं. आणि रिलेटिव्ह डेन्सिटीला आणखी एक नाव आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. तर ठीक आहे मित्र, हा आपला युनिट इथं संपलेला आहे. सो नेक्स्ट सेशन मध्ये आपण आपला युनिट नंबर 4 सुरू करणार आहोत, की ज्याचं नाव आहे करंट, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. सो या युनिट मध्ये सुरुवातीला आपण काही इम्पॉर्टंट टर्म्स पाहणार आहोत, की ज्यामध्ये इलेक्ट्रोड म्हणजे काय, इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, सेल म्हणजे काय, ओके, देन ड्राय सेल, लीड ऍसिड सेल याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आपण डिस्कस करणार आहोत. धन्यवाद.